जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं. आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे. आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे. आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच. आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचा भार वाहणारे गाढव. जाऊ द्या, त्यांना जोडे लाख लाभोत. जनता पण मारणारे एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये. आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये, पण जी काही करता येईल ती फुलना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ. अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. हे करायला पाहिजे. कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत, मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली, माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते, ओला दुष्काळ जाहीर करा. आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये. नसेल, पण जनता संकटात आहे. खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा, पण त्यांना पहिले मदत द्या. मी कालही बोललोय, आधीही बोललोय, आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत ही केलीच पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता, कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. काय निकष होते तेव्हा, पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं. आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला, त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती. तशी तुम्ही कर्जमुक्ती करा. अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात सोडून. पण 2017ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये. आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला. दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती, ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती. आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला, म्हणून ते अर्धवट राहिलं. पण मंत्री राजरोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत, त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत, आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत, पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. मुंबई महापालिका सुद्धा यांनी कशी गहाण टाकलेली आहे. एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःकडे, स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे. बीडीडी चाळ आम्ही केली, कुठे केली? बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं, सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे, आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केला. अरे लोक माहिती आहे ना लोकांना, स्वप्न कोणाचं आणि पूर्ण कोणी केलं. आणि आज सुरतांनी एक गोष्ट केली, जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता की मुंबई हे न झोपणारं शहर आहे. दिवसा ज्या ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची, पिण्याची, म्हणजे पाणी पिण्याची, पिण्याची नाही,
सोय असते तर रात्री काम करणाऱ्यांची का असू नये? तेव्हा भाजपवाल्यांनी जो काय नंगा नाच केला होता, संस्कृती, नाईट लाईफ, नाईट लाईफ. अहो नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट लाईफ वाले, तसं नाईट लाईफ नाही. कळलं ना? हा, हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधन सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातून काढा, ही आमची मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ट तुमच्याकडे द्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. राज्यभर आम्ही आंदोलन करू. मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक, जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैरेसाहेब अंबादास मोर्चा लावायचा. कसे देत नाही, शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं. आणि मी तर म्हणेन कार्यक्रम काय, या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे, हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं, हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम. आज तुम्ही सगळेजण इकडे आलात, लांबून आलेला आहात, बाहेर गावातून आलेला आहात. सांभाळून जा, सुखरूप जा आणि हातामधला भगवा, हा भगवा हाच पाहिजे. याच्यावरती निशाणी, आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा, पण भगवा हा शिवरायाचा भगवा. हा भगवा डौलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे, अरे माझा रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. भगवी शाल पांघरलेला गाढव होऊ शकत नाही, कदापि होऊ शकत नाही. बस सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही, आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही. शेवटी बांधिलकी आपली आहे. आपत्तीमध्ये घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, संकटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहिजे. आणि तो आज शिवसैनिक मदत करतोय. खाली हाताने गेला नाही, सोबत सगळं जीवनावश्यक वस्तू सगळं घेऊन गेला. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, त्या फोटो दिसतात, फोटोच्या आतलं सामान दिसत नाही. जीवनावश्यक वस्तू 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात. अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून, ब्लँकेट पासून सगळं दिलंय. तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेलात, तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आमचे फोटो तुम्हाला दिसले. अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. फोटो लावतात कार्यकर्ते, परंतु त्याच्यावर एवढी टीका. फोटोग्राफरला काय दिसणार फोटो शिवाय? फोटोच दिसणार ना. आणि म्हणून काही लोक गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून. आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले, मदत गेली, नंतर हा एकनाथ शिंदे गेला. ही आमची पद्धत आहे. पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे. डॉक्टरांच्या टीम गेल्यात, त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला, त्यांना मदत करायला.
काही लोक हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय. तुम्हाला काय अधिकार आहे? आणि म्हणून मी एवढंच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम. ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता, रामदास भाईंनी बघितलं ते सगळं चित्र तिथलं. मला कोणीतरी फोन केला, बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय. रॅम्प वॉक चालू आहे, रॅम्प वॉक. कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे. माझ्या हातात काय नाही, आता काय नाही, आता काय नाही. कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं? कुठे गेली एवढी माया? लंडनला. पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्री ची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविड साठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविड मध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला? सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने, राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू, केंद्राने काय दिलं? जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी. हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले. 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन. सावरकरांवर टीका जे करतात, राहुल गांधी मुद्दाम करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि सांगता आम्ही हिंदुत्व. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे बेगडी हिंदुत्व आहे? बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती तुम्हाला. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो?
रामदासबाईंनी त्याची उदाहरणं सांगितली. मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. कटप्रमुख, गट प्रमुख नाही, कटप्रमुख. कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे. रामदासबाईंनी ती नावं घेतलेली आहे. म्हणून ही परिस्थिती झाली. गेला तो कचरा. कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे लोक का जात आहेत? का, कशासाठी? याच्यात कुणाची चूक आहे?